आज मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे एका कुटुंबाची गोष्ट, ज्याचं नाव आहे विचित्र कुटुंब. आटपाट नगरामध्ये एक छोटंसं घर होतं. त्या घरामध्ये खूप माणसं राहायची. छोट्या घरातल्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडण व्हायची. म्हणून त्यांच्या वडिलांनी एक खूप मोठं घर विकत घेतलं. त्यानंतर तिथे ते आनंदाने राहू लागले. घर मोठं तर खर्चही जास्त, म्हणून आपापसात भांडण व्हायला लागली. परंतु तिन्ही भावांच्या बायका चांगल्या होत्या. त्या एकमेकींशी कधीही भांडत नव्हत्या. जणू त्या तिन्ही बहिणीच आहेत अशा राहायच्या. तिन्ही भाऊ नेहमी अस्वस्थ राहायचे. हे पाहून त्यांच्या आईवडिलांना अजिबात चांगलं वाटत नव्हतं. त्यांना वाटायचं, अशा आपल्या तिन्ही सुना चांगल्या राहतात, तसेच आपल्या तिन्ही मुलांची चांगलं राहावं. परंतु तिन्ही मुलं एकमेकांशी बोलत सुद्धा नव्हते. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं. असे काही दिवस गेले. एक दिवस त्यांनी ठरवलं की काही ना काही करावं लागेल, जेणेकरून आपलं कुटुंब व्यवस्थित राहील आणि पुढे जाऊन काही वादविवाद होणार नाहीत. त्या जोडप्यांनी आपल्या तिन्ही सुनांना जवळ बोलावले आणि सांगितले की काही ना काही करून तिन्ही भावांना एकत्रित करावी लागेल, जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणीही भांडण लावणार नाही. आणि असे झाले तरच आपले कुटुंब सुखी आणि समाधानी राहील. तिन्ही स्त्रिया विचार करून असं काय करावं ज्यामुळे तिन्ही भाऊ बोलू लागतील आणि आनंदाने राहू लागतील. एकत्र येऊन विचार विनिमय करू लागले. त्यानंतर मोठ्या सुनेने सांगितले, आई बाबा, आपण एक काम करू. वरचे आपली खोली आहे त्यांच्यामध्ये तिघांनाही एकत्र कोंडून ठेव, जेणेकरून एकत्र राहून ते एकमेकांशी काही ना काही बोलतील. त्याने त्यांच्यामध्ये काही ना काही बोलणं तर होईल, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे बिनसलं आहे ते एकमेकांशी बोलून ते व्यक्त होतील आणि आपापसातील जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील. तिन्ही सुनांनी ठरवले की आज संध्याकाळी काही ना काही कारण सांगून आपण तिघांना एकत्र बसवून ठेवायचे. तिघींनी ठरवल्याप्रमाणे तिन्ही भावांना वरच्या खोलीवर बोलावले. ती काही एकत्र केल्यावर तिने मी बाहेर जाऊन पटकन दार लावून घेतले. तिघेही दार वाजवायला लागले. दार खोला, असा वेड्यासारखे काय करत आहात? तेव्हा मोठी सून म्हणाली, हा दरवाजा तेव्हाच उघडला जाईल जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलून तुमच्यातील गैरसमज दूर कराल आणि बोलायला लागाल. किती क्लेश आणि किती द्वेष करता एकमेकांचा. एकत्र राहतो आपण, हे शोभतं का तुम्हाला? आई बाबा किती दुःखी आहेत हे तुम्हाला दिसत नाही आणि आम्हालाही चांगलं वाटत नाही. असं बोलून तिघेही खाली निघून गेल्या. थोडा वेळ झाला. तिघांनीही विचार केला, जर असंच झालं तर हे काही दरवाजा उघडणार नाहीत. कारण तिघांनाही माहिती होतं की आपापल्या बायका कशा आहेत. ती काही आपापसात विचार विनिमय करू लागल्या. जे काही आहे ते एकमेकांना सांगू लागल्या. मोठा भाऊ म्हणाला, मी मोठा आहे त्यामुळं सगळं मलाच बघावं लागतं. त्यामुळे मला जास्त टेन्शन येतं आणि मी जास्त काही बोलत नाही. त्यामुळे आई बाबा की आपल्यामध्ये भांडण होतात. पण मी काय करू? इतका मोठा घर, एवढी मोठी फॅमिली. छोटा भाऊ काही कमवत नाही. मधला भाऊ कमवतो तर त्याच्या बायकोच्या दुखण्यावर जातो.
एकट्यावर पडलेली एवढी मोठी ही गृहस्थी मी कसं सांभाळू? त्याने माझी चिडचिड होते आणि म्हणून भांडण होतात. दुसरा भाऊ म्हणाला, हो दादा, मी सुद्धा दुसरं काम शोधतो, जेणेकरून घरामध्ये 2 पैसे जास्त येतील आणि आपली फॅमिली सुखी होईल. लहान भाऊ म्हणाला, या गोष्टीचं मला आजपर्यंत काही जाणीव नव्हती की तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे. मला वाटायचं मी लहान आहे, जसा वागतो ते बरोबर आहे. परंतु आज मला समजते की जेव्हा बायको येते तेव्हा स्वतःची कमत स्वतःच करावी लागतात. बायकोच्या गरजाही असतात. दादावर किती आणि काय आहे हे मला माहीत नव्हतं, परंतु दादाने आपल्याला सांगितलं नाही तर आपल्याला कसं समजणार? यापुढं असं नाही होणार. तिघांनाही पैसे कमवायचे आणि आपल्या परिवाराचा भाग आपल्या खांद्यावर उचलायचा, जेणेकरून एकावर ताण येणार नाही आणि घरामध्ये भांडण होणार नाहीत. तिघांनी ठिकाणी एकजूट केली आणि आवाज द्यायला लागले. 4-5 तासानंतर दरवाजा खोलला गेला आणि सर्व खाली आले. खाली आल्यानंतर सर्वांनी आपल्या बायकांच्या माफी मागितल्या आणि आई-बाबांना नमस्कार करून सांगितले, यापुढे आमच्यामध्ये कुठलाही वाद किंवा क्लेश होणार नाही, कारण आमच्यामध्ये जे गैरसमज होते ते दूर झालेत. आता आम्ही ती काही मोठ्या जोमाने काम करू आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ, जेणेकरून कुणालाही त्रास होणार नाही आणि आपण सुखात आपलं आयुष्य जगू. हे ऐकून आई-वडिलांना फार आनंद झाला की तिन्ही मुलं एकत्र आली. आता कुठलाच त्रास राहिला नाही आणि सगळी फॅमिली एकत्र मजेत आणि आनंदात राहू लागली. तर मित्रांनो, कशी वाटली ही आपली एक अनोखी बोधकथा? आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.